रक्तातील साखर खूप कमी होणं याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. रक्तातील साखरेची पातळी 70 mg पेक्षा कमी झाली तर शरीर लक्षणं दाखवतं. मेंदूचं काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असल्यामुळे साखर कमी झाली तर आपल्या शरीरावरती परिणाम होतो. पहिलं म्हणजे मेंदूचं कार्य बिघडतं. मेंदूला ग्लुकोजची आवश्यकता असते, त्यामुळे साखर जर कमी झाली तर विचार करण्याची क्षमता कमी होते, लक्ष केंद्रित होत नाही, गोंधळ उडतो, बोलण्यात अडचण येते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चक्कर येते, तोल जातो, अचानक चक्कर येते, पडण्याचा धोका वाढतो. विशेषतः वृद्ध लोकांमध्ये जाणवतो. हातपाय थरथरतात, हातांना कंप सुटतो, शरीर थरथरतं, अशक्तपणा खूप जाणवतो. त्याचप्रमाणे घाम खूप येतो, थंड घाम येतो, त्वचा ओलसर वाटते, चेहरा फिक्कट पडू शकतो, हृदयाचे ठोके वाढतात, हृदय जोरात धडधडतं, छातीत धडधड जाणवते, त्यामुळे आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येऊ शकते, तीव्र भूक लागते, अचानक खूप भूक लागते, गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते, डोकेदुखी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे डोकं खूप जड वाटतं, झोपून राहावंसं वाटतं, काहीही करू वाटत नाही. दुसरं म्हणजे दृष्टी धूसर होते, स्पष्ट दिसत नाही, काही वेळा काळोख आल्यासारखं वाटतं, चिडचिड वाढते, मानसिक बदल होतात, जसं की अचानकच आपल्याला राग येऊ शकतो, चिंता वाढते, अस्वस्थता जाणवते, उगाचच आपल्या वर्तनामध्ये बदल दिसून येतो, बोलण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, बोलणं मंद होतं, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो, काम करण्याची ताकद राहत नाही, चालायलाही खूप त्रास होतो, झटके येतात, शरीराला आकडी येऊ शकते, झटके येण्याचा धोका वाढू शकतो, आपण बेशुद्ध पडू शकतो. रुग्ण कोणताही प्रतिसाद देऊ शकत नाही, तेव्हा त्यांना तातडीने उपचाराची गरज असते. काही वेळेस जर उपचार वेळेवर घेतले नाहीत तर रुग्ण कोमामध्येही जाऊ शकतो आणि हा जीवघेणा प्रसंगही होऊ शकतो. अपघाताचा धोका वाढतो, लक्ष विचलित होतं, हृदयावरती परिणाम होतात. वारंवार साखर कमी झाली तर हृदयावर ताण वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आधीपासूनच हृदयविकार असलेल्या व्यक्तींमध्ये साखर कमी झाली तर इन्सुलिनचा डोस द्यावा लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवण उशिरा करणं किंवा टाळणं, रिकाम्या पोटी जास्त व्यायाम करणं, मद्यपान करणं, उपाशी राहणं यामुळे हे आजार जडतात. यकृतावरही वाईट परिणाम होतात. जर साखर कमी झाली तर 3 ते 4 गोळ्या तुम्ही त्या रुग्णांना द्या ग्लुकोजच्या. फळांचा रस द्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1 ते 2 चमचे मधही तुम्ही देऊ शकता. आणि 15 मिनिटांनी पुन्हा रक्तातील साखर तपासा. जर कमी असेल तर पुन्हा गोड पदार्थ खायला द्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर ही लक्षणं दिसत असतील तर त्यांना नक्कीच दवाखान्यामध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. जसं की बेशुद्ध पडणं, झटके येणं, गोड पदार्थ खाता किंवा पिऊ न शकणं, गोड दिल्यानंतरही लक्षणं न सुधारणं, वारंवार साखर कमी होणं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवर घरून घेणं खूप गरजेचं आहे. जेवण न करता कोणतीही औषधे घेऊ नका. व्यायाम आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार करा. हलका आहार घ्या. रक्तातील साखर नियमित तपासा. नेहमी ग्लुकोजच्या गोळ्या सोबत ठेवा जर तुम्हाला मधुमेह असेल तर. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मधुमेह असेल आणि वारंवार साखर कमी होत असेल तर औषधे किंवा इन्सुलिनचा डोस स्वतःहून घेऊ नका. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतात आणि हा प्रसंग आपल्या जीवावरही भेटू शकतो. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांची मदत घेऊन योग्य ते उपचार घेतले तेव्हा आपण गंभीर अशा आजारापासून स्वतःचं नक्कीच संरक्षण करू शकतो.